महेश दादा आपण देखील व्यासपीठावरती या. महेश दादा शेलार साहेब आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. कासे क्रिकेट हाऊसचे आपण पाहतो उपाध्यक्ष अर्थातच महेश दादा शेलार साहेब आपण देखील या. जाऊया मॅचच्या दिशेने. और क्रमांक 1 गोलंदाज आपण पाहतो ओमकारला. स्ट्रायकिंगला बॅटल पॅडी अर्थातच प्रदीप सावंत. नॉन स्ट्रायकिंगला नितीन आणि पंच पाहतो मेन पंच किसन यांच्या माध्यमातून पंच आपण पाहतो. मॅचला करूया सुरुवात. गोलंदाज चरण. ओहो पहिलाच बॉल त्या पटका घेऊ गेला हलक्या हाताने. पहिलाच बॉल डॉट येतो. पहिला बॉल पाहायला पॅडीने. पहिला बॉल पूर्णपणे बॅटवरती प्रॉपर घेतला. मिडल ऑफ द बॅट केला. पहिलाच बॉल डॉट येतो. आतापर्यंत सकाळपासून 30+ धावा झालेल्या नाहीत. आता मॅचेस होतील काय व्होल्टेज. ओ या वेळेला पॅडीचा फटका फेकलाय. जास्त टाइम हवेमध्ये उंची जास्त. कॅच सुटल्या कॅच ड्रॉप होत्या आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पावसाळी क्रिकेट बॅटिंग करणं एवढं सोपं नसतं. बॅटिंग करणं थोडंसं बॅटवरती चेंडू प्रॉपर घ्यावा लागतो. इथे 2 धावा येतात. कॅच देखील प्रॉपर हातामध्ये बसत नाही. ते कॅच देखील ड्रॉप होत्या. 2 बॉल 2 रन झाल्यात. गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच ओमकारला. यंग टॅलेंट गोलंदाज. कोल्हे टीम म्हटलं ना की युवा खेळाडूंनी भरलेली ही कोल्हे टीम आणि या कोल्हे टीमचा जसा एक गोलंदाज ओमकारला पाहतो. ओमकार चरण ही संपूर्ण यंग गोलंदाज आपण पाहतोय. खासगी क्रिकेट असून यंग खेळाडूंनी भरलेले असोसिएशन आणि त्यांच्या माध्यमातून यंग खेळाडूंचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. आणि असाच एक युवा खेळाडू आपण पाहतोय ओमकारला. आणि त्याच्या समोर आपण पाहतो लेजंड खेळाडू देण्यात देखील येता काळ गाजवला होता तो पॅडी सेकंडला. 2 बॉल 2. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. सेकंडला पॅडी तयार. हो यावेळी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. स्टिकर एजला लागला. चेंडू चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये दंदन करत. एक सिंगल धाव येत्या. 3 बॉल 3 रन. वनडे तोडीने खेळ चालणार नाही. षटका चौकार मारावे लागतील. पॅडीला बॅट खोलावी लागेल. चौथा बॉल. हो यावेळी नो लुक शॉट. पायावरती टाकला. फक्त बॅट टाकले. चेंडू चाललाय पूर्णपणे घालवण्याची कामा. बॉल येतो एक सिंगल. 4 बॉल आणि धावफलक पाहतोय आपण 4 रन्स. 4 बॉल 4. बॅटिंग करावी लागेल. नक्कीच अर्थात आपण पाहतोय खासगी क्रीडा संस्थेच्या खजिनदार आता सेक्रेटरी आपण संदेश दादा बाबर साहेब. संदेश दादा आपण देखील व्यासपीठावरती. संदेश दादा वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत संदेश दादा बाबर साहेब. अर्थातच आपण पाहतोय महेश दादा शेलार साहेब आपण देखील सर्वांनी व्यासपीठावरती. संदेश दादा महेश दादा सर्वांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. संदेश दादा आपण देखील या. 5 बॉल आणि धावा झाले तब्बल 4. 5 बॉल 4. शेवटचा 1 बॉल 1 टू गो. पॅडीला आता बॅट थोडाही खोलावी लागेल. हो यावेळी सरा बॅटने खेळू गेला. स्टेट डाऊन द ग्राउंड. 1 धाव वेगाने पूर्ण केल्या. एक सिंगल. पॅडीने थांबवला. पुढच्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न पॅडीचा. आता 6 बॉल फक्त धावा आल्या त्या म्हणजे 5. आता पॅडीला एकट्याला बॅटिंग करावी लागते कारण मनेरी टीमकडे खेळाडू नसल्यामुळे स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागते पॅडीला. 6 बॉल 5 रन झाल्यात. अर्थातच खासगी क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी संदेश दादा बाबर साहेब. खासगी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश दादा शेलार साहेब सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. पावसाला धो सुरुवात झाल्या आणि पावसाळी क्रिकेटला देखील सुरुवात झाल्या. असावा एखादा छंद पावसामध्ये भिजण्याचा. असावा एखादा छंद या रिमझिम पावसामध्ये क्रिकेटचा आनंद घेण्याचा. असावा एखादा छंद या पावसामध्ये गावासाठी क्रिकेट खेळण्याचा. तोच हा पावसाळी खेळ पाहतोय. चला जाऊया ओव्हर क्रमांक 2. मी पहिलाच उल्लेख केला होता कोणी टीम युवा खेळाडूने भरलेला संघ. स्ट्रायकिंगला पहिला बॅटला आपण पाहतो ओमकार आला. त्याच्यानंतर आता गोलंदाज आला युवा खेळंदाज चरण आलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. हो शॉटम पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची एज. पुन्हा एकदा एक सिंगल. एकच धाव येते. वेलकम संदेश दादा आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल एक सिंगल येते. मॅच चांगली चालली. चुरशीची मॅच चालली आपण पाहतोय. पहिला बॉल एक सिंगल. आता पॅडीच्या बॅट मधून
प्रॉपर बॅट ऑफ द साऊंड आणि चेंडू जातोय की काय. हो तिथे पाहायला मिळते आपल्याला थोडासा अडथळा आलाय. पंच पाहतील, सहा करतील. हो हो माझे अतिरिक्त चषक ब्रँडेड षटकार पॅडी सावंतच्या बॅट मधून येतोय. मी किती टाइम शांत बसणार. शांत बसायला मी संत नाही. ठोकलाय पॅडीने षटकार आणि 6 धावफलक जात आहे. 12 या आकड्यावरती. 2 बॉल 12. 12th रन. 2 बॉल 12 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज देखील कमी नाही. चरणला पाहतोय. हो यावेळी खाली राहिला. टप्पा पडला. थोडा स्किट झाला. लेग बायची एक सिंगल येते. एक सिंगल. 13 रन्स. 3 बॉल 13. धावफलक जास्त लागलं नाही जात. सकाळपासून आपण पाहतोय 30+ धावा होत नाहीत. कारण पाऊस धो चाललाय. पावसामध्ये बॅटिंग करणं अवघड असतं. 3 बॉल 13 रन्स. रबर बॉलचं क्रिकेट, टायमिंगचं क्रिकेट पाहतोय. ताकद नाही तर टायमिंग दाखवावी लागते. 3 बॉल 13. हो पुन्हा एकदा बॅटची गडा आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी चरणची चालले. षटका ठोकल्यानंतर दोन्ही बॉल डॉट टाकले या गोलंदाजाने. युवा गोलंदाज चरणला पाहतोय. तो म्हणजे आपण अर्थातच कोल्हे टीमचा. 4 बॉल चांगले हाताळले. षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक केला. 4 बॉल 13. 2 to go. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा टप्पा लांबवर स्लोवर टप्पा खेचला आणि पंचाने पाहिले. पंच सांगतात या सिटीचा व्हाईट बॉल. व्हाईट येतोय. जास्त उंची पाहतोय. जास्त बाउन्स पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. 14 रन्स. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. क्रिकेटसाठी आपण पाहतोय सोमवार ते शनिवार फक्त एकच वाट पाहतो. कधी येतोय संडे आणि कधी येतोय क्रिकेटचा दिवस. तोच हा क्रिकेटचा खेळ पाहतोय. क्रिकेटचा आनंद सर्वांना घ्यायचा असतो. पुन्हा एकदा टप्पा पडला. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आला. टप्पा पडल्यानंतर पॅडीला चेंडू समजत नाही. डॉट बॉल येतोय. 5 बॉल 14 रन्स. शेवटचा 1 बॉल बाकी. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 चा. 1 to go. शेवटचा 1 बॉल. ओहो या वेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टिकला टाकलाय. पंचाने पाहिलं, ओळखलं आणि पंच सांगतात या सिटीचा फेअर बॉल. डॉट बॉल येतो आणि 12 चेंडू खेळ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे मनेरी टीमचा. 14 या आकड्यावरती. 12 बॉल 14 झालेत. आता शेवटचे 6 बॉल. या 6 बॉल मध्ये आपल्याला समजेल मनेरी टीम किती स्कोर लावते, किती स्कोर बोर्ड ठोकतोय मनेरी संघ. येत्या 6 चेंडूवरती समजलं जाईल आपल्याला. पुढचा चेंडू ओव्हर क्रमांक 3. हो हो यावेळी बॅटची काढा चालल्या. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल येत्या. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज पाहतोय अर्थातच निलेश आला. पहिला बॉल एक सिंगल. नितीन होता स्ट्राईकला. एक सिंगल काढून दिले नितीनला पॅडीला. आता शेवटचे 5 बॉल आणि धावा झाल्या त्या म्हणजे 15. 5 बॉल मध्ये अजून किती धावा येतील. 5 बॉल मध्ये जर 15 आल्या तर 30+ होतील. 30+ झाल्या तर थोडस अवघड होईल गोलने टीम साठी देखील. बॅटिंग करावी लागेल आता पॅडीला. हनामारीचं षटक पाहतोय. शेवटचे 5 बॉल बाकी. गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच निलेशला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये निलेश आलाय. संघाचा कॅप्टन निलेश. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवल्या. वो युटी बॅटची कडा. तूने सुना यस मैंने भी सुना. बॅटची कडा. गोलंदाज पॅडी सावंत बॅक टू द पवेलियन. आणि आता नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला युवा खेळाडू जर्सी नंबर 45 ज्ञानेश्वर. ज्ञानेश अर्थातच युवा खेळाडू पाहतोय ज्ञानेशला. आता शेवटचे 4 बॉल आणि धावा झाले तर म्हणजे 15. शेवटचे 4 बॉल
4 बॉलवरती फटके खेळावे लागतील टीम मनेरी संघाला. नवीन बॅटल युवा खेळाडू. ओ हो आल्या आल्या फटका तर खेळाय चांगला. जास्त टाइम हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक डाव पूर्ण केलाय. डॉट बॉल येतो आपण पाहतोय. अर्थातच ज्ञानेश्वर चैतन्य सावंत पाहतोय युवा खेळाडू त्याची नवीन निवड झाली या टीम मध्ये. न्यू हनुमान क्रिकेट संघ मनेरीमध्ये युवा खेळाडूंची यादी आता सर्कल व्हायला लागल्या. कारण पॅटीच्या पाठोपाठ कोणाला तरी ही जागा चालवावी लागेल असा युवा खेळाडू ज्ञानेश्वर इंटर झाला या टीम मध्ये. शेवटचे 3 बॉल. सगळ्यांना बॅटल नितीन. हो यावेळी नितीन चांगला फटका खेळला. कार्पेटच्या चेंडू चालला दन 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 करत तेवढा चांगला स्टॉप केला. आता दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावा झाल्या त्या म्हणजे 18 पाहतोय आपण. अर्थातच अहिल्यानगर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा या संघातून न्यू हनुमान क्रिकेट संघ मनेरीचा वीर प्रतिनिधित्व आपण पाहतो. अर्थातच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला असा खेळाडू ज्ञानेश्वर आपण पाहतोय. नॉस्टॅकिंग एंडला कौतुक करावं लागेल या युवा खेळाडूंचं असतील, डोकावली टीमचे असतील, कोंडावली टीमचे असतील. युवा खेळाडूंनी या काजळी क्रिकेट असोला बनवला गेला. या वेळेला फटका तर चांगला होता, क्लास होता, पण धावा तेवढा क्लास नसतील. एकच सिंगल. आता शेवटचा एक बॉल 1-2 गो आणि धावा झाल्या त्या म्हणजे 19. चला लगेच नवीन बॉल द्या. शेवटचा एक बॉल बाकी असेल. जशी मॅच संपली की मी लगेच टॉस साठी कॉल देतो. नेक्स्ट मॅच साठी यंगस्टार रिसोवर संघ आणि त्यांच्यासोबत फाईट करेल टीम एकता क्रिकेट टीम मिरगाव संघ. दोन्ही टीम कॅप्टन या. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत लगेच इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचा एक बॉल 1-2 गो. टाकेला बॅटल नितीन सावंत. षटकार हा मारावा लागेल तेव्हा मॅच बनेल. धावा झाला 19. निलेश दादा शेलार आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. निलेश दादा शेलार आपण देखील या. D9 स्पोर्टचे सर्व यावेळी इनसाइड आउट फटका खेळाय. क्वालिटी फटका. 1 बाउन्स गादा करण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल झाला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव पूर्ण केली जाईल का? तिसरी धावीचा प्रयत्न आणि तिसरी धाव धोक्याची ठरते. धावा दिल्या जातील त्या फक्त म्हणजे 2 आणि धावफलक 2 ने पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. नक्कीच वेलकम आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो आपण पाहतो. अर्थातच सर्व आलेले मान्यवर आपण पाहतो. नक्कीच आपण पाहतोय दमदार स्पर्धा. माजी अध्यक्ष चषक पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. कारण सचिन दादांनी जपलेला सर्व मित्र परिवार आहे आणि आपण पाहतोय गणेश दादांनी जपलेला मित्र परिवार. गणेश दादा शेठ असतील, अर्थातच सचिन दादा असतील, त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार आणि ती जपलेली स्पर्धा पाहतोय. क्वालिटी ब्रँड आणि ही स्पर्धा पाहतोय. एकच फाईट आणि वातावरण टाईट. या संदेश दादा या. आपण पाहतो काजळी क्रिकेट सेक्रेटरी संदेश दादा बाबर यांचा इथे आपण मान सन्मान करूया. संदेश दादा या. अर्थातच काजळी क्रिकेट माजी अध्यक्ष अर्थातच मयूर दादा पवार साहेब यांच्या हस्ते आपण करत होतो सन्मान आपण पाहतोय. अर्थातच थँक्यू सो मच. नक्कीच थँक्यू सो मच. वेलकम आपण पाहतो. अर्थातच नक्कीच विकास जागडे वेलकम. आपला देखील सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती. चला मॅच लगेच पुढे द्या. मनेरी टीम लगेच क्षेत्रक्षेत्र सजवा. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. अर्थातच जयेश दादा बाबासाहेब कोयनामाई सामाजिक संस्थेचे सर्व पाहतो. जयेश दादा बाबासाहेब वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. अर्थातच आदरणीय सन्माननीय विजय दादा बेबले साहेब आपलं देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा वेलकम करतो या माजी अध्यक्ष चषकामध्ये. आपण पाहतोय दमदार स्पर्धेचा आपण खेळ पाहतोय. क्वालिटी स्पर्धा. माझे अध्यक्ष चषक पाहतोय सचिन दादा सावंत साहेब यांनी प्रोत्साहित केलेली स्पर्धा. अर्थातच गणेश शेठ सावंत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. आपण पाहतोय व्यासपीठावरती सर्व मान्यवर पाहतोय. अर्थातच जयेश दादा बाबासाहेब कोयनामाई सामाजिक संस्थाची सर्व पाहतोय. अर्थातच
मंगेश दादा गुरव साहेब पाहतो ते देखील कोयना माई संस्थाचे सर्व पाहतो अर्थातच त्यांचा मित्र परिवार विजयदादा बेबले साहेब पाहतो सर्व मान्यवरांचं मी पुन्हा सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच दादा, तुम्ही आला आणि या व्यासपीठाचं थोडंसं वजन वाढलं गेला कारण स्पर्धा मानाची आणि स्पर्धा अभिमानाची मुंबईची लोकल ट्रेन आणि मुंबईचं क्रिकेट नेहमी चालू असतं आणि या पावसामध्ये खेळलेला आनंद तो म्हणजे मुंबईचं क्रिकेट आणि हा रबर बॉलचा क्रिकेटचा आनंद पाहतो. थँक्यू सो मच. चला मनेरी टीम, सचिन दादा प्लीज वेळ जरा पण नाव बोला प्लीज. नितीन दादा आपण सहकार्य करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. 18 बॉल आणि तब्बल पाहतो 22 धावांची गरज. 18 बॉल 22 रन कोल्हे टीमला जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच मी टॉस साठी बोलतो. टीम मिरगाव संघ आणि रिसोड संघ प्लीज टॉस साठी या कॅप्टन व्यासपीठावरती प्लीज शेवटचा कॉल देतोय प्लीज. टॉस साठी या आणि मिरगाव टीम प्लीज दादा सर्वांनी टॉस साठी आपण व्यासपीठावरती. नक्कीच मॅच करूया सुरुवात. चला टीम रिसवाड संघ प्लीज या, कॅप्टन या. नक्कीच मिरगाव टीम आपण देखील या टॉस साठी. नक्कीच मॅचला करूया सुरुवात. 18 बॉल 22 ची गरज. चला प्लीज काय किसन दादा प्लीज थोडा या अर्थानं करून मॅचला सुरुवात करा. किसन दादा प्लीज सहकार्य करा. नक्कीच आपण व्यासपीठावरती काही मान सन्मान करूया. अर्थातच आलेले सर्व मान्यवर पाहतो. अर्थातच आपण पाहतो विचार केला तर कोयनामाई सामाजिक संस्थेचे सर्व पाहतो. अर्थातच जयेश दादा बाबर साहेब त्यांचा आपण इथे मान सन्मान करूया. जयेश दादा या, आपण आला या स्पर्धेला चांद आले. अर्थात जयेश दादा बाबर साहेब मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण इथं दादांचा सत्कार करूया. जयेश दादा बाबर साहेबांना पाहतोय. अर्थातच गणेश शेठ सावंत यांच्या हस्ते आपण दादांचा सत्कार करूया. कोयनामाई सामाजिक संस्थाचे सर्व पाहतो. मित्रांनो टाळ्या होत एकदा. थँक्यू सो मच जयेश दादा बाबर साहेब, आपण आला आणि या स्पर्धेला 4 चांद लागल्या. थँक्यू सो मच. आपण पाहतो अर्थातच गणेश शेठ सावंत यांचा मित्र बरोबर यांच्या हस्ते आपण मायेची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन जयेश दादा बाबर साहेबांचा इथे मान सन्मान करूया. थँक्यू सो मच जयेश दादा, मनाच्या अंतकरणावर धन्यवाद. अर्थातच कोयनामाई सामाजिक संस्थे सर्व अर्थातच मंगेश दादा गोरव साहेब त्यांचा देखील इथे मान सन्मान करूया. मंगेश दादा आपण देखील या. मंगेश दादा गोरव साहेब पाहतो त्यांचा देखील इथे मान सन्मान केला जातो. या अर्थातच विकास दादा इकडे यांच्या हस्ते आपण करूया. मंगेश दादांचा सत्कार केला जातो. मायेची शाल आणि मायेचं प्रतीक देऊन अर्थातच दादांचा सत्कार करूया. आपण पाहतोय मंगेश दादा गोरव साहेब पाहतोय. थँक्यू सो मच. ही सर्व सचिन दादांनी जपलेली माणसं आहेत. आपण पाहतो. थँक्यू सो मच संजय दादा. मंगेश दादा गुरव साहेब पाहतो. थँक्यू सो मच. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सत्कार केला जातो. चला नेक्स्ट जाऊया. अर्थातच कोयनामाई सामाजिक संस्थेचे अजून एक सर्व पाहतो. अर्थातच विजयदादा बेबले साहेब त्यांचा देखील इथे मान सन्मान करूया. विजयदादा या आपण देखील. नक्कीच अरविंद दादा जास्त आपण करूया. अर्थातच विजयदादा बेबले साहेबांचा इथे मान सन्मान करूया. थँक्यू सो मच. हे सर्व आपले आलेले मान्यवर, हे सर्व आपले जपलेले मित्र परिवार आहे. कारण क्रिकेटचा खेळ असा असतो ना, तिथे मैत्री जपली जाते, गावाला गाव दिला जातो आणि असा आहे संपूर्ण मित्र परिवार. थँक्यू सो मच. यस थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच रंगत झाले. आता विचार केला आपण चेंडूचा खेळ झाला तब्बल विचार आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ झाला आणि धावफलक जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. 3 बॉल 3 रन्स पाहतोय आपण. 21 धाव्यांची आपण पाहतोय. 22 धाव्यांची गरज. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज पाहतोय. अर्थातच ज्ञानेशला पाहतोय. त्याने आताच 5 रन्स. ओके नो डाऊट. यस 5 झाले पंच. पुन्हा एकदा टप्पा लांबवर टाकण्याचा प्रयत्न. चला यस वेलकम माझे अध्यक्ष. अर्थातच आपण पाहतोय महेश दादा शेलार साहेब वेलकम. चला रिसवर्ड टीम कॅप्टन या रिसवर्ड टीम.
यस आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय नक्कीच विजयदादा बेबले साहेब यांच्या हस्ते आपण टॉस करूया. मॅच क्रमांक 5 एका साईडला मिरगाव टीम अर्थातच माजी अध्यक्ष आपण पाहतोय चषक. मॅच क्रमांक 5 चा कॉल आणि टॉस केला जातोय. रिसवर टीमचा कॉल असेल. स्विंग द कॉल. यस मिरगाव टीम टॉस जिंकला. यस महेश लगेच निर्णय केला. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच टॉस केला आणि मिरगाव टीमने टॉस जिंकला आणि आपल्याला निर्णय पोहोचवला जाईल. जाऊ तर मॅचच्या दिशेने. हो पुढे येऊन डान्सिंग ऑन द ग्राउंड. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आला गेला. चेंडूचा खेळ झाला. तब्बल विचार केला तर 5 बॉल. नक्कीच 4 बॉल झाले नो डाऊट. हो हो या वेळेला चाबूक शॉट बॅट वरती आला. बॅट मधला बॉल फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. लाइटिंग अजयची पॉवर. जसा एखाद्या आपण पाहतो फटका मारावा ना तसा फटका मारला या बॉल वरती. चाबूक शॉट म्हटलं जातं या फटक्याला आणि तोच फटका खेळला या अजयने. याची देखील चर्चा राहिल्या. तोच अजयने हा षटका ठोकला. आता धावा झाल्यात तब्बल विचार केला तर 15. आता 12 झाल्यात. हो पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. थोडासा टप्पापर्यंत चेंडू खाली पाहतो. डॉट बॉल येतोय. आता ओव्हर क्रमांक 1 चा खेळ होतोय समाप्त आणि धावफलक थांबलं जातंय ते म्हणजे 12 या आकड्यावरती. आता शेवटच्या 12 बॉल आणि गरज ती म्हणजे 10 धावांची. नेक्स्ट मॅच देखील टॉस केला. रिसवर संघ आणि मिरगाव संघामध्ये. मिरगाव संघाने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅच आपण महत्वपूर्ण पाहतोय ती देखील धावफलक चांगलं ठोकलं जाईल. या मॅच मध्ये 22 ची गरज होती. आता 10 ची गरज असेल. 12 बॉल 10. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. आता सतीश दादा कदम साहेब, निलेश दादा शेलार साहेब, अजय दादा शेलार साहेब, शैलेश दादा शेलार साहेब आणि महेश दादा शेलार साहेब आणि राकेश दादा शेलार साहेब सर्वांनी व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या माजी अध्यक्ष चषकामध्ये. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज आला ज्याच्या नावाचा ट्रेंड आला नितीन सावंत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो वेगाचा बादशाह नितीनला पाहतो आणि स्टॅकेला बॅटल मंगेश. हो पहिलाच बॉल वेगाने टाकला ऑफ स्टिकला. पंच सांगतात हो व्हाईट बॉल येतोय. व्हाईटने एक्स्ट्रा धाडा 13 रन्स. आता गरज ती म्हणजे 9 धावांची. 12 बॉल 9. एका साईडला कोळणे टीम, एका साईडला आपण पाहतोय मनेरी टीम. हो यावेळी चांगला बॉल थोडासा पुन्हा एकदा ऑफ स्टिक. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल व्हाईट आलेत. आता धावा होतात ऍड. धावा झाल्यात त्या म्हणजे 14. 14 रन झाल्यात. 15 झाले नो डाऊट. व्हाईट प्लस 15 रन्स. डॉट बॉल येतोय आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आलाय तर धावा झाले 15. 7 ची गरज पाहतो. हो पुन्हा एकदा ऑफ स्टिकला. पुन्हा एकदा पंच पाहतील ओळखतील. पंचांना पुन्हा एकदा कसरत करावी लागेल की काय. हो पंचाने पुन्हा एकदा सांगितलं हो एट इज डन नो बॉल. आता फ्री हिटची संधी. फ्री होम डिलिव्हरी. जर चेंडू ग्राउंडच्या बाहेर टप्पा पडला तर डायरेक्ट नो दिला जातो. थोडासा चेंडू ग्राउंडच्या बाहेर टप्पा पडला आणि नो येतो. एक सिंगल. 17. यस वेलकम आदरणीय सन्माननीय अध्यक्ष महोदय काझी अर्थातच आपण पाहतो विश्वासदादा शेलार साहेबांचं सहर्ष स्वागत करतो. ज्या व्यक्तीनं काझी आता चालवण्याची भूमिका घेतल्या असं अध्यक्ष महोदय अर्थातच आपण पाहतोय शेलार साहेबांचं वेलकम सहर्ष स्वागत दादा. विश्वासदादांना पाहतो. थँक्यू सो मच. बसून घ्या. 19 रन झाल्यात. अजून देखील आपण पाहतो 3 धाब्यांची गरज. हो यावेळी बॅटची कडा
गोशंगी क्षेत्रात एक सिंगल. आता गरज ती म्हणजे 2 धाब्यांची. चला मिरगाव टीम महेश दादा शेलार आपला डिसिजन कळवा. महेश दादा आपल्यापर्यंत आवाज येत असेल मिरगाव टीम महेश दादा शेलार आपला लगेच डिसिजन कळवायचा आहे. चला मिरगाव टीम महेश दादा शेलार आपल्यापर्यंत आवाज येतोय. यस गोलंदाजी नो डाऊट मॅच संपली लगेच मैदानाचा ताबा घ्या. ओ यावेळी चांगला बॉल आपण पाहतो. पुन्हा एकदा एक सिंगल येते. एका धावेने मंगेशला माहिती आहे मॅच जिंकू शकतो. आता फक्त गरज ती म्हणजे एका धाव्यांची एक सिंगल. चला मॅचला स्पीड अप द्या नितीन दादा. नेक्स्ट मॅच एका साईडला मिरगाव आपण टीम पाहतो आणि दुसऱ्या साईडला रिसवर्ड टीम. मिरगाव टीमने टॉस जिंकला आणि घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. चला नवीन बॉल द्या लगेच मॅचला स्पीड अप द्या सर. एका धाब्याची गरज. एका धावेची गरज होती आणि एक धाव देखील आपण पाहतोय येते. डॉट बॉल येतो. अजून देखील वेळ लागेल. एका धावेची गरज. अजून देखील मॅच थांबेल. वन टू गो. शेवटचा एक बॉल बाकी. 7 बॉल 1 रनची गरज आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेट मधला आनंद पाहतोय. पावसामध्ये खेळण्याचा आनंद थोडासा वेगळा असतो. आयुष्यामध्ये एखादी तुम्हाला मुलगी सोडून जाऊ शकते पण क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधीही सोडणार नाही. तोच हा क्रिकेटचा खेळ पाहतोय आपण. आता वाईटने इथे मॅच जिंकली जाते टीम यंगस्टार कोळणे संघाने आणि हार्डलक बॅडलक टीम मनेरी संघ नेक्स्ट मॅच साठी दाखल होते. टीम कोळणे संघ ऑल द बेस्ट कोळणे टीमला आणि हार्डलक बॅडलक टीम मनेरी संघ. चला मिरगाव टीम महेश दादा लगेच मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू सो मच आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण इथे